ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, प्रीती सुतार म्हणून आहे, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केला आहे. गावाचं नाव सांगू नका बोलल्या त्या. तर ताई म्हणत होत्या की गेली 9 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. त्याआधी आईंचा मार्ग काय आहे, आई कोण आहेत, काही माहीत नव्हतं. आईंविषयी काहीच माहीत नव्हतं. तर असं झालं म्हणतात की माझी BSc झाली आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं म्हणतात. लग्न झाल्यानंतर एक म्हणजे मला जे घर मिळालं ते अगदी सगळ्या गोष्टींनी, म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. सगळ्या गोष्टींनी समृद्ध अशा परिवारात मी गेले म्हणतात. माहेरची परिस्थिती पण माझी अशी काही वाईट नव्हती. पण इतकीशी पण काही म्हणजे माझ्या सासरच्या मानानं काहीच नाही म्हटलं तरी चालेल म्हणतात. पण मला बघितल्यानंतर म्हणजे माझं ते पहिलंच स्थळ होतं म्हणतात, जे मला बघायला आलं आणि पहिल्याच वेळेला त्यांना पसंत पडले आणि त्यांनी काही मागणी पण नाही आमच्याकडे केली म्हणतात. हे आमची श्रीमंती एवढी आहे, तर आम्हाला आमचा मुलगा एवढा चांगला शिकलेला इंजिनिअर होते म्हणतात माझे मिस्टर, म्हणजे आहेत. तर त्यामुळं मग हे पाहिजे, ते पाहिजे असं काही त्यांनी मागितलं सुद्धा नाही. आणि त्यामुळं माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला आणि आधीची काहीतरी पूर्वपुण्याई किंवा आधी गुरुमार्गात असलेले काहीतरी हे केलं असेल म्हणतात. खूप सुंदर असं सासर आणि सगळेजण मला म्हणायला लागले, "पोरगीनं नशीब काढलं." इतकं सुंदर परिवार, माझ्या दोघी नंदा आणि माझे मिस्टर एकटेच, सासू-सासरे आणि दोघी नंदांची लग्न झालेली. अगदी म्हणजे मला असं वाटायला लागलं, बापरे! म्हणजे माझीच नजर मला लागली की काय माहीत नाही नंतर. पण त्या म्हणतात मी इतकी स्वतःला नशीबवान समजायला लागले, की काय सुंदर म्हणजे काय हे. आणि आधीच कसं कधी असं देवाचं वगैरे असं कधी काही हे नव्हतं. माझ्या सासरी करतात म्हणतात, म्हणजे गजानन महाराजांचं आहे, स्वामी समर्थांचं आहे, असे 3-4 संतांचे फोटो आहेत. आईंचा कधीच नव्हता म्हणतात. त्याच्यानंतर ते बाळूमामांचा फोटो आहे. म्हणजे माझ्या सासूबाई कुठं-कुठं जायच्या ना, असं हे करतात ना म्हणतात भगिनी, बायका मिळून असं कुठंतरी जातात फिरायला. तर ते कुठं जाईल तिकडचे ते फोटो ते घेऊन यायच्या म्हणतात आणि ते आहेत म्हणतात आमच्या देव्हाऱ्यामध्ये वगैरे ठेवलेले. तर सासरे माझे ओरडायचे म्हणतात, "हे कशाला?" पण त्या आणायच्या, सगळ्या देवांबरोबर ते पूजा वगैरे करायच्या. असं काही एका प्रॉपर ह्या एका संतांचं करतात असं काही नव्हतं म्हणतात. अ, म्हणजे मी हे सांगायला लागले, की असं नसावं. म्हणजे मी सांगायला लागले, की हां, तुम्ही सगळ्या संतांना मानताय ठीक आहे, पण ते तुमच्याकडून तेवढं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. मग ते साफ-सफाई म्हणा, हे म्हणा आणि तुम्ही एक आराध्य मानलेलं असते, ते तुम्ही ठेवलं, की सगळे संत तिथंच आले. म्हणजे हे मी सांगायला लागले. म्हणजे स्वामी समर्थांच्या तिकडं गेलं तर तिथून आणायचं, किंवा त्यांनी ते बोलले ना, ते गोंदवलेकर महाराजांच्या तिकडून गेले, तिकडून त्यांचा फोटो आणायचा. असं नाही. आपण जिथं जाईल तिथं ओम नमः शिवाय म्हणून आपल्या आईंनाच त्यांच्यामध्ये बघायचं, आणि चरणावर माथा ठेवून आपण तिथून हे करायचं, प्रसाद वगैरे हे करा, आणा, सगळ्यांना वाटा. त्या गोष्टी ठीक आहे. पण जाईल तिथून मूर्त्या आणणं आणि त्या देव्हाऱ्यात ठेवणं, त्यांची तेवढं व्यवस्थित हे पण रोज झालं पाहिजे. मी पर्सनली सांगायला असं. पण त्या तसं सांगत होत्या. पण त्या गोष्टींचा कधी आम्हाला काही हे का तर आपण म्हणतो ना, ज्यावेळेला नशीब बलवत्तर असते किंवा पूर्वपुण्याई बलवत्तर असते, त्यावेळेला कुठल्या गोष्टींचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. भले आपल्यावर वाईट करणारे जरी भरपूर असले आणि आपलं पूर्वपुण्य जर बलवत्तर असेल, तर त्या गोष्टींचा काही आपल्यावर काही परिणाम होत नाही. तसं होतं म्हणतात. की आमच्या घरावर काही त्याचा परिणाम नव्हता. म्हणजे आम्ही चांगल्याच आहे ना, माझ्या सासूबाई आणत होत्या, पूजा वगैरे करत होत्या म्हणल्या. पण आईंचं नव्हतं म्हणतात आमच्या घरी. आणि मग असं म्हणतात 1 वर्षभर गेलं. खूप सुंदर
इतके सुंदर क्षण म्हणतात. मी खूप स्वतःला म्हणजे जितकं मला फिरता येईल कधी मी कॉलेजमधनं किंवा माझ्या माहेरी एवढं मला कुणी फिरवलं नसेल, तेवढं मला माझ्या मिस्टरांनी फिरवलं. तेवढी मौज, तेवढं मजा सगळी उपभोगून घेतली म्हणतात. पहिलं वर्ष खूप छान गेलं. मग घरी सुरू झालं, की थोडंसं आता मुलाचं बघा वगैरे हे गोष्टी सुरू झाल्या म्हणतात. प्रॉब्लेम यायला लागले म्हणतात मुलासाठी आणि मग त्याच्यानंतर एक 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले आणि माझे मिस्टर एकटे. 2 वर्ष, 3 वर्ष गेले म्हणतात. माझे मिस्टर एकटे. त्यामुळं मग सगळ्यांनी टॉर्चर करायला सुरुवात केली. माझ्या नंदा वगैरे कुठल्या कार्यक्रमांना बोलवेनात मला. त्यांच्या इकडे कुठले कार्यक्रम असले तर सासूबाईसारखे टोमणे मारायला लागल्या. कुठं पाहुण्यांमध्ये मला नेईनात. 3-4 वर्ष मिस्टरांनी पण साथ दिली. त्याच्यानंतर मग ते पण हे करायला लागले म्हणतात आणि मग मात्र मी खचायला लागले म्हणतात. औषधं वगैरे चालू होती आणि मी खचायला लागले म्हणतात. मला हे होईना. त्याच्यानंतर एकदा मी प्रेग्नंट राहिले म्हणतात. एक 4-5 वर्षानंतर मी प्रेग्नंट राहिले. खूप सगळ्यांना आनंद झाला. खूप म्हणजे घरात तुम्हाला काय सांगू, कुणालाही सांगितलं नव्हतं. पण तरीसुद्धा सगळ्यांना खूप आनंद झाला. माझ्या नंदांना वगैरे सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि 5-6 महिने झाले आणि ते हे झालं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग आणि परत फेरसे सगळं तेच सुरू. त्यातनंच मी उभारले नव्हते, की माझं मूल गेले. अजून 5-6 महिने जे शेवटी आई ती आई असते. एवढं वाढवलेलं असते पोटामध्ये आणि मग म्हणतात ते मी त्यातनंच उभारले नव्हते तोपर्यंत त्यांचे टोमणे सुरू व्हायला लागले म्हणतात. आणि मी खूप खचले म्हणतात त्या काळामध्ये. अक्षरशः असं वाटायला लागलं, की आपण आत्महत्या करावी वगैरे. कधी-कधी वाटायचं जाऊ दे माहेरी जाऊन राहावं. नको आहे ह्यांना तर मग जाऊ दे आपण जावं माहेरी. मग असं वाटायला लागलं आजपर्यंत मी या लोकांशी नातं जोडलं. ह्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं, मी ह्यांच्यावर इतकं प्रेम केलं आणि फक्त मला मूल नाही आहे ह्या गोष्टीसाठी हे सगळं प्रेम वगैरे हे सगळं संपलं काय? मग ह्यांनी आपल्याला आपलं मानलेलंच नाही आहे. तो फक्त दिखावा होता का? असं वाटायला लागलं. मी खूप कन्व्हिन्स करायची माझ्या सासूबाईंना वगैरे की "आई होईल, नाही झालं तर मी तुमची मुलगी नाही आहे का? तुम्ही असं का करताय दुसऱ्यांचं ऐकून वगैरे?" तर त्या असं म्हणजे त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसायच्या. हिडीस-फिडीस असं करायच्या. मिस्टरांना पण मी असं म्हणजे खूप आर्जव करून हे करायची, रडायची की आपण प्रयत्न तर करतोय, पण नाही मूल झालं तर तुम्ही त्या गोष्टीसाठी इतकं का मला हे करताय वगैरे असं. आणि नंतर मग मी मिस्टरांना असं बोलायला लागले, की आपण दत्तक घेऊया का एखादं वगैरे, असं मी बोलायला लागले. आणि शारीरिक पण खूप त्रास व्हायला लागला होता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ते डॉक्टरांकडे गेले, की एक प्रकार करावे लागत नाहीत. तर ते खूप मला त्रास पण होत होता म्हणतात. तर आपण दत्तक घेऊया का वगैरे. मग हे शब्द ज्यावेळेला घरच्यांनी ऐकलं त्यावेळेला सगळेजण म्हणायला लागले, "हां, आमची एवढी प्रॉपर्टी आहे, हे आहे काय ते तुला मूल होत नाही म्हणून काय आम्ही दुसऱ्यांचं मूल घ्यायचं का? हे करायचं का? आमची प्रॉपर्टी काय तेवढ्यासाठी ठेवली आहे का? आणि सोडून दे हिला." हे सगळं सुरू झालं. आणि मग म्हणतात असं वाटायला लागलं, अरे आपण इतके वर्ष ह्या नात्याला दिले. इतके वर्ष ही माणसं माझी आहेत असं म्हणून मी ह्यांना कवटाळून घेतलं. त्यांनी पण प्रेम दिलं, नाही असं नाही. पण आज माझ्याकडं एक गोष्ट नाही आहे, ती पण काही माझा दोष आहे असं नाही. म्हणजे मी काही मुद्दाम केले किंवा मुद्दाम कुठलीतरी गोष्ट हे केल्या म्हणून असं नाही. पण ती गोष्ट नाही आहे म्हणून ह्यांनी म्हणजे मग आजपर्यंत मला सून नाही, आमची मुलगी आहे, असं जे म्हणत होते. मग मुलगी असते, तर ह्यांनी असं नसतं माझ्याबरोबर केलं. बरं माझ्याकडनं दुसऱ्या काही चुका असत्या, तर इतके वर्ष तर आपण एकत्र चांगलं राहतोय आणि असं हे करायला लागलेत. खूप वाईट वाटायचं म्हटलं, खूप रडायला लागले मी. सोडून दे. हे वर्षभर हे चालू होतं.
की कोणच नीट वागत नव्हतं. मी किती जरी कन्व्हिन्स केलं, मी किती चांगला स्वयंपाक केला, तरी सगळे वाईटच बोलायचे. नवरा पण तसंच. सगळे आधीचे दिवस आठवायचे. खूप भयानक त्रास व्हायचा म्हणतात त्या. आणि मग अशामध्ये म्हणतात एक दिवस आले मी माहेरी म्हणतात. पर्याय नव्हता. खूपच टॉर्चर व्हायला लागलं, खूप त्रास व्हायला लागला. असं वाटलं नाही आता हे टिकणार नाही आहे नातं आणि मग मी माहेरी आले म्हणतात. आणि तिथून आईंचा प्रवास सुरू झाला. म्हणजे आई काय म्हणजे आई आयुष्यात त्या वेळेला आल्या म्हणतात माझ्या. म्हणजे तिथून आल्यानंतर मी जॉब बघितला म्हणतात. माहेरी जॉब बघितला. वर्षभर मी जॉब करत होते. खूप त्रास हे होत होता म्हणतात. ते पाहुण्यांकडून इकडून-तिकडून कळतंय, की स्थळं बघायला लागलेत वगैरे हे करायला लागलेत आणि ते अजून काही असं लीगली आमचं हे झालेलं नव्हतं, डिव्होर्स वगैरे नव्हतं झालेलं म्हणतात. पण तरीसुद्धा ते चालू होतं. तर मला पण असं आई-वडील म्हणत होते, "नको आहे त्यांना तर देऊन टाकूया आपण डिव्होर्स वगैरे जाऊ जाऊ दे. नाही आहे त्यांना तर हे करायचं." आणि आई-वडिलांना पण मग ते टेन्शन यायला लागलं. हिला मग पुढं कधी पण लग्न करायचं म्हटलं, तरी पण हा प्रॉब्लेम आहे, तर तिला हा प्रॉब्लेमच येणार. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, त्या काळामध्ये मी जिथे जॉबला जात होते ना, तिथं एक फ्रेंड मला भेटलेला होता म्हणतात. म्हणजे जो मुलगा होता, माझा फ्रेंड होता म्हणतात. तिथं नवीन मैत्री झालेली होती. तर तो आईंच्या मार्गातला होता म्हणतात आणि त्यानं खूप मला साथ दिली म्हणतात. एक मित्र, अ, एक मोठा भाऊ काही म्हणा म्हणतात. त्यानं खूप साथ दिली म्हणतात मला, की असं कर, असं नको करू, हे असं कर, ते तसं कर. त्यानं खूप चांगल्या गोष्टी मला शिकवल्या म्हणतात आयुष्यामध्ये. बरेच कोर्सेस वगैरे त्यानं मला नवीन-नवीन करायला लावले म्हणतात त्या काळामध्ये. बाबांकडे पैसे नव्हते, तर त्यावेळेला म्हणजे जे कोर्सेस मी केले त्याच्यासाठी तेवढे पैसे नव्हते. तर त्यावेळेला त्यानं इकॉनॉमिकली पण त्याच्या पप्पांनी त्यांनी मदत केली म्हणतात आणि मी कोर्सेस केले. चांगला जॉब लागला म्हणतात मला. मग विसरत तर ह्या गोष्टी नाही आणि कोणच येत पण नव्हतं, जात पण नव्हतं. फक्त ते नोटीस वगैरे येतात ना, ते 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 येत होत्या म्हणल्या घरी माझ्या आणि पण सही करून द्यायचं हे नव्हतं, धाडस नव्हतं. त्यात त्यानं सांगितल्यानंतर म्हणतात मी उपासनेला सुरुवात केलेली. तो म्हटला, "आई यातनं मार्ग काढतील. मला माझा नवरा पाहिजे आहे परत." हे मी त्याला बोलत होते ना प्रत्येक वेळेला, की माझा नवरा मला परत पाहिजे आहे. आणि ते असं कुठेतरी वाटत होतं, की ह्या कारणासाठी जे नातं तुटतंय ते कसलं नातं? त्या नात्यात काय राहील? काय काय तसलं नातं जपून करायचं? असं पण वाटायचं म्हणतात. पण ते आपण म्हणतो ना मनं गुंतलेली असतात त्या म्हणत होत्या. तर तो प्रकार होता आणि तर खूप मला माझ्या मिस्टरांची आठवण यायची. मी कधी-कधी नंबर डायल करायची, परत हे करायची. मी बऱ्याच वेळेला फोन केला तरी तिकडून रिसीव्ह पण नाही व्हायचा. तर त्यामुळं मग ते नंतर त्या गोष्टी पण मी बंद केलेल्या फोन वगैरे करणं. पण खूप त्रास झाला म्हणतात. पण आईंचा मार्ग ज्यावेळेला मला मिळाला म्हणतात, खूप वाईट अनुभव यायला लागले म्हणतात. आईंचं जसं करायला लागलं ना, इतके भयानक स्वप्न मला पडायची म्हणतात. इतकं भिवून उठायची मी रात्रीची आणि असं आईला घट्ट असं धरायची. हात वगैरे असे पूर्ण थरथरायचे माझे. तर आई म्हणायची हे आत्ताच असं म्हणजे लग्न माझं मी हे होऊन मी 1 वर्ष घरी येऊन राहिले होते. त्या काळात सुद्धा मला झालेलं नव्हतं. पण नंतर मी वर्ष, दीड वर्षानं आईचा मार्ग दीड वर्षानं मला आईचा मार्ग मिळाला म्हणतात. मी तिकडून आल्यानंतर सुद्धा. आणि मला असं ना घाबरल्यासारखं त्यांना ते आईंचं करायला सुरुवात केल्यावरच मला तसं व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि मग मला असं मी जरी नाही हे केलं, आईनं त्या गोष्टी निरीक्षण केलेल्या होत्या. आई म्हटली, "हे पुस्तकं वगैरे तू ज्या वेळेपासून वाचायला लागलेस ना बाई, त्यावेळेपासूनच हे तू असं अपरात्रीचं उठतेस काय? घाबरतेस काय? मला घट्ट काय पकडतेस काय? काय होतंय नेमकं तुला?" आणि मी अशी ना पूर्ण हात वगैरे माझे सगळे भिजलेले असायचे म्हणतात आणि थरथरायचं.
आणि ना मग मी अ, माझ्या त्या मित्राला बोलले, "अरे," म्हटलं, मग ते आई तसं बोलल्यानंतर मी ते ऑब्झर्व्ह करायला सुरुवात केली. तर मला पण वाटायला लागलं, "अरे हां, खरंच नाहीतर ह्याच्या आधी तर कधीच नाही." तिथं पण मी सासरमध्ये पण इतके वर्ष म्हणजे नंतर त्रास सहन केला होता. पण असलं कधी होत नव्हतं मला. आणि मग मी ना त्याच्याशी ज्यावेळेला बोलले म्हणतात, तर तो म्हणायला लागला, "अगं, तुला सांगू काहीतरी मागं निगेटिव्हिटी असेल, की जेणेकरून तू हे करू नयेस. म्हणून ते तुला अडवण्यासाठी किंवा असं असतंय काहीतरी आपण नवीन-नवीन करायला लागलो ना, तर तेवढी आपली ताकद नसते करण्याची आणि मग ती निगेटिव्हिटी आपल्यावर हावी होते आणि मग ते कुठेतरी आपल्याला त्रास होतोय. मग काहीतरी भांडणं तर होतील किंवा काहीतरी तर काहीतरी तर प्रॉब्लेम येतील, काहीतरी तर तुम्हाला हे वाटेल आणि मग तुम्ही म्हणणार, "अरे, हे करायला लागल्यापासून मग ते असं व्हायला लागलं." मग ते तुम्ही सोडून देणार आणि तिथंच तुमचं तुम्ही गोते खाणार. म्हणजे तिथून फिरसे रिव्हर्स गाडी म्हणजे जे आहे त्या परिस्थितीतच परत. तर तो तसा बोलला म्हणतात मला आणि "तू थांबवू नकोस, सेवा कंटिन्यू ठेव." आणि तर त्यांना ना आईंचं एक फोटो होता म्हणला, तर फोटो माझ्याकडं दिला. तर म्हटलं पुस्तकात आहेच फोटो. नाही तरी पण काय करत जा, एका पर्समध्ये ठेव आणि तुझ्या उशाखाली हे ठेवून दे फोटो आईंचा आणि उशाखालीच ठेव. तिथं काही असं म्हणजे अपवित्र असं अंथरुणं वगैरे असं काही नसतील अशा पण असू दे उशाखाली तो बोलला पर्समध्ये ठेवून ठेव. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. पण मला भीती वाटायला लागली म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी करताना भीती वाटायला लागली. तरी पण मी त्याच्या सांगण्यानुसार ठेवलं आणि त्याने आणखी एक सांगितलेलं, की झोपताना नामस्मरण कर. झोपताना नामस्मरण कर. एक माळ नामस्मरणाची घे. ओम नमः शिवाय म्हण. एक माळ घे आणि मग झोप आणि तो उशाखाली ते तेवढं ठेव. तर मग म्हटल्या मी तसं केलं. एक 2-4 दिवसानंतर परत मला थोडासा तसा त्रास जाणवला. पण तितका त्याचं प्रभाव नव्हता. म्हणजे जसं मला सुरुवातीला होत होतं एकदमच. म्हणजे पूर्ण अंग थरथरायचं, घाम हाताला वगैरे सगळीकडं आईला गच्च तेवढी तीव्रता नव्हती म्हणतात त्या गोष्टींची. आणि मग मी ज्यावेळेला त्याचं बोलणं आठवलं, तर मी तसंच झाल्यानंतर परत नामस्मरण सुरू केलं. आणि ना नामस्मरण आणि आईच्या अंगावर हात ठेवला आणि नामस्मरण करत मग मला कधी झोप लागली मला समजलं नाही. मी सकाळीच उठले. आणि मग मला असं जाणवायला लागलं, की तो बोलतोय तर त्यात काहीतरी तथ्य असेल. काहीतरी तर वाईट ताकद किंवा निगेटिव्हिटी काहीतरी तर असेल, की जी आपल्याला करू नये म्हणून थांबवते. तर मग मी जास्त नामस्मरणाकडं हे करायला सुरुवात केली. जसं तसं व्हायला लागलं, की तसं व्हायला लागलं आणि नंतर तुम्हाला सांगू एक 2-3 आठवड्यानंतर तो त्रास पूर्ण माझा हे झाला आणि मग मला असं वाटायला लागलं, की कुठेतरी काहीतरी आहे आणि ह्यांची ताकद आपल्याला काहीतरी मार्ग काढू शकते ह्यातनं. मग मी फक्त एवढंच मागत होते आईंना, की मला माझ्या मिस्टरांना विसरण्याची ताकद द्या. कधी-कधी अशी पण मागायची, की माझे मिस्टर परत माझ्या आयुष्यात येऊ देत. पण नंतर वाटायचं, की अरे आपल्याला मूलबाळच होणार नाही आहे, आपल्याला मूलबाळ होत नाही आहे. तर काय मग ते त्याच गोष्टी हे करण्यापेक्षा विसरण्याचीच ताकद द्या. हेच मग मी मागायला नंतर सुरुवात केली, की मला त्यांच्यातून बाहेर पडण्याची ताकद द्या, मला विसरण्याची ताकद द्या. आणि तसे गेले म्हणतात परत त्याच्यानंतर सुद्धा 2.5 वर्ष गेले म्हणतात. त्या गोष्टींमध्ये सुद्धा. माझ्याकडून कुठल्याही गोष्टींचा त्यांना रिप्लाय पण देत नव्हते मी. त्यांना वेगळं व्हायचं होतं, सगळं डिव्होर्स वगैरे सगळ्या गोष्टींसाठी त्यांचे प्रयत्न होते. पण मी काहीच हे करत नव्हते. 2.5 वर्ष असेच गेले म्हणतात. आणि नंतर कळायला पण लागलेलं त्यांच्या आयुष्यात कोणतरी आलंय, हे झालंय, बाहेरून कळतात म्हणतात गोष्टी. वाईट वाटायचं, हे वाटायचं, पण मी सेवा सतत चालू ठेवलेली होती म्हणतात. 3.5 वर्षानंतर म्हणतात तुम्हाला सांगू तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण होता म्हणतात. कुणाला म्हणजे कसं मी सांगू तो तो दिवस माझ्यासाठी काय होता म्हणतात आणि गुरुवार होता म्हणतात, एकादशी होती म्हणतात त्या दिवशी आणि
बरोबर त्या दिवशी माझे मिस्टर आलेले होते म्हणतात आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे ह्यांना नातं तोडायचं आहे ह्या उद्देशानं वगैरे ते आलेले आहेत. मग ते आम्ही काही त्यांना हे देत नाही, रिस्पॉन्स देत नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते आलेत असं वाटलं. पण ते मला न्यायला आलेले होते म्हणतात. तो मला माहीतच नाही म्हणजे त्याच्या आधी काय बोलणं झालं आहे बाबा किंवा काही माझ्या आई-वडिलांनी त्यांना काही कन्व्हिन्स करायला फोन केला आहे किंवा मी केला आहे किंवा काही कुठलंच काहीच नव्हतं. अचानकच ते आलेले होते म्हणतात मला न्यायला आणि आई-वडिलांना मग कुठेतरी भीती वाटायला लागली, की बाबा आपली मुलगी त्यांना सोडायला तयार नाही आहे वगैरे लीगली म्हणून काहीतरी करून आपल्या मुलीला टाकलं तर म्हणजे एवढं गोड बोलून न्यायला आलेत. तर काही नाही, मी परत न्यायला आलो आहे आणि नाही मला संसार करायचा आहे तिच्यासोबत. असं हे एवढ्या वर्षात ज्या माणसानं काही विचारलं नाही, काही नाही, काही नाही आणि तो अचानक येतोय आणि नेणार म्हणतोय. तर आई घाबरली माझी म्हणतात. नाही बोलली आई म्हणतात माझी. आई बोलली ना आणि आता काय आहे, पण ना मी मी आईंची ताकद होती म्हणतात आतमध्ये कुठेतरी आणि आईच माझ्या तोंडून बोलल्या असतील म्हणतात. मी बोलले, "नाही मी जाणार आहे त्यांच्यासोबत." आई-वडिलांना काहीच बोलता येईना. मग आईनं मला आत नेल्यानंतर मी म्हटलं, "हे बघ, मी त्यांना त्यांनी किती वेळा सोडण्यासाठी हे केलं, नोटीस आल्या आपल्या घरी, सगळं झालं. पण मी माझ्याकडून नाही हे केलं आणि आज जर त्यांनी मला न्यायला आलेत." आई म्हणली, "काहीतरी करून टाकतील, मारून-बिरून टाकतील, तू डिवोर्स देत नाहीत वगैरे म्हणून हे करतील." तर त्या वेळेपर्यंत आई होत्या माझ्यासोबत. माझी आईची ताकद मला समजलेली होती. खूपसे अनुभव त्यांनी त्यावेळेला दिलेले होते म्हणतात तेवढ्या काळामध्ये. तर त्यामुळं मी बोलले, जे काय असेल ते आई करतील. माहीत नाही म्हणल्या. जे काय असेल ते आई करतील. पुढचं पुढं बघू. तू नको माझी काळजी करू. आईंकडे प्रार्थना कर." आणि तुम्हाला सांगू म्हणतात आई कधीच करत नव्हती. मी माहेरून निघाल्यानंतर आईनं आईंची उपासना सुरू केली. का तर माझी मुलगी तुमच्या भरवशावर गेली आहे आणि तिनं तुमच्यावर भरोसा ठेवायला सांगितलं आहे. म्हणून तिनं आईंची उपासना सुरू केली म्हणतात त्या गोष्टीसाठी. आणि दोघींच्या उपासनेचा परिणाम म्हणतात खूप सुंदर खूप आईंनी म्हणजे जन्मानुजन्म घेतले, कधी आईंचे ऋण नाही फिटणार म्हणतात. मी तिकडं गेले त्याच्यानंतर बरेच म्हणजे सासू-सासऱ्यांनी वाईट बोलले मिस्टरांना. त्याच्यानंतर काय चमत्कार झाला होता, तो फक्त आज तागायत मला तो माहीत नाही म्हणतात आणि मला तो जाणून पण घ्यायचा नाही आहे. मी विचारत सुद्धा नाही आहे म्हणतात. काय अशी गोष्ट होती की ते मला न्यायला आले. मी तुम्हाला खरं सांगते त्या म्हणत होत्या, "ताई तुम्हाला वाटेल की अजून कसं काय?" नाही पण म्हणतात, "मला अजूनही माहीत नाही" म्हणतात आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही आहे. आणि सासू-सासरे गेल्या-गेल्या शिव्या द्यायला लागले, ओरडायला लागले. नणंद होत्या माझ्या दोघी, त्या बोलायला लागल्या काय. मी शांत उभी होते आणि परत घेऊन आलास, तुझ्या मनासारखं करणार आहेस का? हे करणार आहेस का? ते करणार तू आत जा असं त्यांनी मला सांगितलं आणि मी घाबरत आत गेले म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त मला संध्याकाळी एवढंच सांगितलं, की जितकं होता होईल तेवढे माझ्या मित्रांनी 1, 2, 3 दवाखाने वगैरे अजून सांगितलेले आहेत. जितकं होता होईल तेवढा आपण प्रयत्न करूया. नाहीच जर हे झालं तर मग बघू दत्तक घ्यायचं. तो जो शब्द होता माझ्यासाठी त्या म्हणत होत्या, मला इतकं आश्चर्य आणि मला समजेना म्हणलं हे काय चमत्कार आहे का मी स्वप्नात आहे? मला म्हणजे तुम्ही तयार आहे दत्तक घ्यायला? नाही, आपण आधी प्रयत्न करूया. खूप प्रयत्न करायचा. सगळी म्हणजे माझ्या मित्रांनी वगैरे जे सांगितलं दवाखाने वगैरे सगळीकडे ट्राय करू, मग बघू जर नाही हे झालं तर, असं ते बोलले. पण तो शब्द माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता, की घेऊ आपण दत्तक, नाही जर हे झालं तर.
त्या गोष्टीसाठी किती शरीराचा हाल त्याच्यानंतर करून घ्यायला मी तयार होते म्हणतात. आणि खूप यातना झाल्या म्हणतात. पण त्या काळामध्ये खूप मी आईंचं केलं म्हणतात. खूप म्हणजे आईंचं मी नाही केलं. त्यांचा हा शब्द खूप महत्त्वाचा. मी नाही केलं. आईंनी त्यांच्या चरणाची सेवा खूप करून घेतली. त्यांनी जो शब्द बोलला तो हा, की खूप आईंनी चरणाची सेवा करून घेतली. हां, मला त्यातनं शारीरिक त्रासातनं जावं लागलं म्हणतात. पण तुम्हाला सांगू म्हणतात आईंनी त्याचं 2 वर्षानं फळ दिलं म्हणतात. माझ्या सेवेचं, एवढ्या वर्षांच्या सेवेचं त्रास झाला म्हणतात. शारीरिक तो म्हणजे प्रारब्धाचे भोग ते भोगावे लागणार. शारीरिक त्रास पण खूप झाला म्हणतात. पण मला म्हणजे मी प्रेग्नंट राहिले आणि बाळ अगदी निरोगी झालं म्हणतात. त्यावेळी म्हणतात सगळ्यांचे चेहरे बदलले. पण खूप वाईट वाटतंय म्हणतात, की ज्या भगिनींना ह्या गोष्टींचा त्रास आहे त्या म्हणत होत्या. तर त्या गोष्टीसाठी खूप त्रास असतोय म्हणतात. खूप वाईट वाटतंय म्हणतात. मी त्यातून गेलेली आहे त्या म्हणत होत्या. तर म्हणतात त्याच्यानंतर आयुष्याचा कायापालट झाला मुलाला माझ्या आणि मुलगाच झाला. त्यामुळं ते खूप म्हणजे बरं झालं म्हणतात ते माझ्या मुलगाच झाला म्हणून. आणि त्याच्यानंतर मग खूप चांगल्या रीतीनं सगळेजण सगळं माझं आधीपासून तर होतंच म्हणतात. मग खूप माझी काळजी घेतली. त्याच्यानंतर खूप सगळ्यांनी काळजी घेतली, मुलाची काळजी घेतली. सगळं झालं. माझ्या मुलाला मी आईंच्या मार्गात आणलेलं आहे म्हणतात. माझे मिस्टर आईंच्या मार्गात आलेले आहेत म्हणतात. सासू-सासरे काही नाही, पण माझे मिस्टर आईंच्या मार्गात आलेले आहेत. आमच्या देवारात सगळ्यांच्या बरोबरीनं आईंचा खूप मोठा फोटो लागला आहे म्हणतात. खूप मोठा फोटो आईंचा केलेला आहे. का तर माझी श्रद्धा होती. त्या श्रद्धेचं फळ म्हणून बाळ झालं. ह्या गोष्टींसाठी हां, ते करत नाहीत म्हणतात. पण असं काही नाही की आईंना मानत पण नाहीत. आईंना मानतात म्हणतात सगळेजण. तर ह्या गोष्टींनी आयुष्यात म्हणजे इतका मोठा बदल मला वाटतच नव्हतं म्हणतात. मी आईंना नंतर हेच मागत होते, की मला विसरायची ताकद द्या. पण आईंनी माझा संसार परत एकदा बसवला. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच भगिनींबरोबर होतात म्हणतात. मी एकटी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच भगिनींबरोबर होतात. खूप जणांना असे अनुभव आलेले आहेत म्हणतात. पण तुम्हाला सांगू म्हणतात माझा काही तितका वेगळा नाही. पण तुम्हाला सांगू म्हणतात ज्यावेळेला मी जॉब करत होते म्हणजे माहेरी गेल्यानंतर ज्यावेळेला मी जॉब करत होते त्यावेळेला ना माझ्या मित्राला फक्त एक आशा होते. तो एकटाच म्हणत होता. म्हणजे मला स्वतःला वाटत नव्हतं. म्हणजे त्यानं आईंची ताकद जाणलेली होती. म्हणून तो म्हणत होता. का तर मी त्याला म्हणायची ना, की माझे मिस्टर पाहिजेत रे मला. तर तो एकटाच मी किती वेळा हतबल झाले. तर त्यावेळेला तो एकटाच म्हणायचा म्हणला, की आई तुझा संसार परत बसवतील, खूप सुंदर बसवतील. आणि ती गोष्ट म्हणजे ते फक्त आईंच्या भरवशावर तो बोलत होता. ती श्रद्धा, ती भक्ती म्हणजे साध्य व्हायला पाहिजे म्हणतात सगळ्यांना. अजूनही माझ्याकडे पण नाही. पण आईने खूप सगळ्या गोष्टींमधून मला पार केले म्हणत होत्या. तर असे त्यांनी म्हणत होते, की असे मित्र, अशा मैत्रिणी जे आपल्याला गुरुमार्गात आणतील ना, तर ते सगळ्यात म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात श्रेष्ठ मानलं पाहिजे आपण त्यांना, की ज्यांनी आपल्याला गुरुमार्गात आणलं आहे. आणि मी त्याची आयुष्यभर ऋणी राहीन म्हणतात. मी माझं बाळ आम्ही दोघंही त्याचं आयुष्यभर आम्ही दोघंजण ऋणी राहीन म्हणत होत्या ताई. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.